नमस्कार शेतकरी मित्रांनो. पी एम किसानबाबत एक छोटीशी अपडेट आहे. ती सर्व शेतकऱ्यांना माहीत व्हावी यासाठी सर्व शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी व्हिडिओ बनवला. शेतकरी मित्रांनो, राज्य शासन व केंद्र शासन यांच्या माध्यमातून प्रति 4 महिन्यासाठी शेतकऱ्यांना ₹2000 हप्ता दिला जातो. तो पी एम किसानचा दिला जातो आणि त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा दिला जातो. आणि या सर्व पार्श्वभूमीवर सध्या आपला खरा तरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता पेंडिंग आहे. एक हप्ता पेंडिंग आहे आणि त्याच्यानंतर आता पुढले 4 महिने भरत आहेत. त्यामुळे राज्य शासनाकडून 2000 येणं अपेक्षित आहेत. परंतु त्याच अगोदर केंद्र सरकारकडून एक महत्त्वाची अपडेट येत आहे, की केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता दिला जाणार आहे. कारण पी एम किसानचे हप्ते हे वेळोवेळी येतात. पी एम किसानच्या हप्त्याला कधी लेट होत नाही. झाला तरी लेट एखादा 15-20 दिवसाचा लेट होऊ शकतो, एखादा महिनाभराचा लेट होऊ शकतो. परंतु राज्य सरकारने अक्षरशः एक हप्ताचा पूट अ, थांबवला आहे म्हणायला काही हरकत नाही. नियमाप्रमाणे आपल्याला फेब्रुवारीमध्ये तो जो हप्ता 8वा यायला हवा होता, तो 9वा हप्ता येणं अजून एक हप्ता आपला येणं बाकी आहे. नमो शेतकरी योजनेचा नियमाप्रमाणे 4000 हप्ता येणं बाकी होतं. परंतु राज्य शासनानं फक्त आपल्याला ₹2000 दिले. त्यामुळं ₹2000 राज्य सरकारकडे आपले अजून शिल्लक आहेत. परंतु त्याबाबत राज्य सरकार कित्येक मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या. परंतु त्या प्रत्येक बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेबाबत नाव काढलं जात नाही. कारण तो हप्ता देणं गरजेचं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या केंद्र सरकारचा एक महत्त्वाची अपडेट येत आहे, की पी एम किसानच्या हप्त्याचं वितरण जूनमध्येच होणार. मग आता ते किती तारखेला होणार? आणि त्याचबरोबर त्या हप्त्याबरोबर तर कमीत कमी राज्यातील नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाणार का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या अगोदर गेल्या वर्षी जो हप्ता पी एम किसानचा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला होता, तो हप्ता जून महिन्यामध्ये जमा झालेला होता. आणि आता केंद्र सरकारकडून जून महिन्यामध्येच यायचा हप्ता 23वा हप्ता देण्याची सध्या तयारी चालू असल्याची अपडेट आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याबाबतच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळं 30 जूनच्या अगोदर पी एम किसानचा हप्ता दिला जाऊ शकतो. कारण त्याबाबतच्या अपडेट आता गेल्या 2 ते 3 दिवसापासून यायला सुरुवात झाली आहे. त्याबाबतची तयारी केंद्र सरकारकडून केली जात आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, की यावर्षी अल निनोचा प्रभाव असल्यामुळे राज्यातील देशातील शेतकऱ्यांना पाऊसमान कमी आहे, असं IMDने वर्तवलेलं आहे, हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेलं आहे. आणि या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक मोठं गिफ्ट शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न याच महिन्यामध्ये केला जाणार असल्याची अपडेट आहे. आणि 30 जूनच्या अगोदर म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पी एम किसानच्या हप्त्याची तारीख डिक्लेअर केली जाऊ शकते. आणि याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पी एम किसानचे पैसे जमा केले जाऊ शकतात, अशी मिळालेली अपडेट आहे. परंतु त्याचबरोबर ज्या पद्धतीनं केंद्र सरकार पैसे देत आहे, त्याच पद्धतीनं राज्य सरकार आपल्या इच्छेचे आपला असलेला थकीत हप्ता यामध्ये जमा करेल का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याबाबत अजून राज्य सरकारनं कुठली अपडेट दिलेली नाही आहे. जर केंद्र सरकारचा हप्ता 30 जूनच्या अगोदर जर येत असेल, तर निश्चित पुढल्या मंत्रिमंडळामध्ये नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत ही निर्णय घेतला जाऊ शकतो आणि त्याच्याबरोबरच तोही हप्ता दिला जाण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. परंतु आता अधिकृत केंद्र सरकारची अपडेट आल्यानंतरच या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. कारण नमोचा हप्ता महत्त्वाचा आहे. नमोचा हप्ता हा शिल्लक हप्ता आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे शिल्लक 2000 राज्य सरकारवर आहेत, ते देणं गरजेचं आहे. आता पी एम किसानच्या हप्त्याबरोबर ते देतात का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. कारण पी एम किसानच्या हप्त्याची अपडेट या 30 जूनच्या अगोदर कधीही येऊ शकते व 30 जूनच्या अगोदर शेतकऱ्यांना एक चांगली गुड न्यूज येऊ शकते व शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचा 2000चा हप्ता
टाकला जाऊ शकतो. त्याबाबत अपडेट आली की लागलीच व्हिडिओ बनवू. निश्चित तारीख फिक्स झाली की लागलीच व्हिडिओ येईल. परंतु याच महिन्यामध्ये PM किसानचा हप्ता दिला जाऊ शकतो. त्याबाबतचे प्रयत्न व तयारी चालू असल्याची अपडेट आहे. धन्यवाद मित्र.